पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। मी गडकरी रंगायतांमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार असल्याचं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केलं आहे। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा ठाण्यात राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी केली। भाजपचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी कोपरीतील आनंद बँक्वेट सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत ओन्ली कमळ फुलवायचे आहे, शहरातील भाजप नेत्यांचीच इच्छा आहे असे सांगत पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे, तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे कामही माझेच असल्याचे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले। जुलूम होणार नाही आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचं ओन्ली कमल, ओन्ली विमल, विमल विमान विमलच्या साड्या मिळायच्या त्याला जाहिरात करायची ओन्ली विमल, आता ओन्ली कमल। त्यामुळे एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुतीत जोरदार कलगीतुरा रंगण्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली। आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे, या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। नायकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। नाईक यांच्या घोषणेनंतर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेनेचे शिंदेचे विश्वासू शिलेदार आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी महायुतीत कुणी मिठाचा खडा टाकू नये असं म्हणत प्रत्युत्तर दिले। गणेश नाईक मंत्री आहेत, त्यांनी काय करावं ते आम्ही सांगू शकत नाही, तो त्यांच्या मनाचा प्रश्न आहे। आम्ही महायुतीत आहे, लोकसभा विधानसभा निवडणूक आम्ही सोबत लढलो आहोत। ते जर ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर आम्ही उद्या पालघरमध्ये दरबार घेऊ, आमचे मंत्री तिकडे जनता दरबार घेतील असा सूचक इशाराच म्हस्केंनी दिला। हे बघा, प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवणं हा त्याचा अधिकार असतो। नाईक साहेबांनी जो जनता दरबाराचा जो विषय घेतलेला आहे, ठाण्यामध्ये जनता दरबार करणार, त्याच्यावर ऑब्जेक्शन असणं आमचा विषय नाहीये। ते नेते आहेत, ते त्यावरती निर्णय घेऊ शकतात। आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घ्यावा। आमचे सुद्धा मंत्री पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेतील। यामध्ये नवीन सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेची एकूणच नाराजी लक्षात घेता हा वाद देखील मोठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याच्या निमित्ताने ठाणे कोपरी मंडळ भाजप युवा मोर्चा वतीने नाईक यांचा भव्य नागरी सत्कार कोपरीत आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे हा कार्यक्रम देखील एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघात पार पडला। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, ठाणे।